हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही चाललेलो आहोत माझ्या कॉलेजला थोडं काम आहे. सो मी आणि पप्पा आम्ही दोघं जात आहोत. तर आम्ही चाललेलो आहोत. ब्लॉग कंटिन्यू करा. ओके. तर आज आम्हाला भरपूर सारे कामं आहेत. आज बाहेर बँकेमध्ये वगैरे भरपूर काम आहे. सो आता तिथे पटापट आम्ही काम करून घेऊ. तर गाईज आम्ही पोचलेलो आहोत कॉलेजला आणि आता आम्ही पटकन काम करून घेतो आमच्या कॉलेजचं. ठीक आहे. तर गाईज आम्ही फॉर्म भरायला गेलेलो, माझ्या शिष्यवृत्तीचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायला गेलेलो. पण ते भरपूर डॉक्युमेंट्स लागणार आहे, त्यामुळे अर्धी काढायची बाकी आहे. त्यामुळे काम राहिलेलं आहे आमचं. तर आम्ही आता बँकेत जातो. ठीक आहे. आणि मग पुढचं काम करतो. काळजी. ऊन पण भरपूरच आहे. प्रचंड पाऊसच पडलेला नाही आहे, त्यामुळे जाम गरम होते. ते असं पण काम आहे कॉलेजचं, सो करावं लागतं पटकन. सो चलो आपण आता काम करून घेऊ पटापट सगळे. चला. तर आता सगळे सण सुरू होते, त्यामुळे भरपूरच गर्दी आहे. तर गाईज, ज्या शॉपला तुम्ही बॅनर पाहिला तो माझाच आहे. मी सर्वांनी पाहिलंच असेल, इन्स्टावर वगैरे मी पोस्ट टाकलीच आहे. तुम्ही तो बॅनर पाहिलाच असेल. तर इथे जिथे मी राहते ना, तिथेच माझा बॅनर लावलेला आहे एका शॉपला, ज्वेलरी शॉपला. माझं दुकान. सो आता आम्ही जातोय बँकेमध्ये. बँकेनंतर मग बघू, खारी बटर वगैरे घेऊ. खारी बटर घेतल्यानंतर मग तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला सांगेनच मी. ओके. तर आम्ही इथे ATM मध्ये आलेलो आहोत. आता पैसे काढून नंतर मग खायला घेऊ वगैरे. आणि खूप गरम होते, भरपूर गरम होते. इथे AC लावले, खूप मस्त वाटते. असं वाटतं इथंच राहावं. स्कार्फ बांधलं तरी भरपूर गरम होते. बाहेरच इतकं ऊन आहे. तर पावसाळ्याचे दिवस आहेत तर तरी पण ऊन पडते. बघा, तुम्ही विचार करा केवढं डेंजर वातावरण झालं आहे. माझा पूर्ण अवतार झालं. मी काहीच नाही, फक्त पावडर लावले, कारण की पूर्ण चेहरा फुटतो, पूर्ण असं घामणी कसा तरीच होतो. सो आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. ओके पप्पा.
तर मी परत स्कार्फ बांधलेला आहे. आता आम्हाला जायचं आहे बाहेर. म्हटलं बाहेरच जातो आहे, कामच आहे, तर ब्लॉग स्टार्टिंग करूया, आपण ब्लॉगला स्टार्ट करूया. तेवढा ब्लॉग पण करून होईल, त्यामुळे मी ब्लॉगला स्टार्टिंग केलेली आहे घरापासूनच. तर गाईज आम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेलो आहोत. तिथे थोडं काम आहे. इथे या कार्यालयामध्ये गाईज माझं आधी शूट वगैरे व्हायचं, नाटक वगैरे व्हायचं. आम्ही इथेच यायचो प्रॅक्टिसला. सो असा आहे परिसर. इथे कार्यालयामध्ये आलेलो आहोत. आता जातो, विचारतो, बघू हे पण काम होते का नाही. तर इथे माझं रहिवासी दाखल्याचं थोडं काम आहे, त्यामुळे इथे आलो. कार्यालय खास याच्यासाठीच आहे. तुमचे काय दाखले वगैरे जर काढायचे असेल तर तुम्ही इथेच येऊ शकता. हे मेन ऑफिस आहे तिथलं. सगळे कामं आमची झालेली आहेत आणि आता काम ओके झालेले. येस झालेली आहेत सगळे कामं ओके. आणि आता पाऊस सुद्धा यायला लागलेला आहे. फक्त एकच थोडंसं ते बँकेतलं राहिले, ते केलं की मग झालं. गाईज डेकोरेशनचं आता जन्माष्टमी, दहीहंडी, नंतर मग काय गणपतीचे सण वगैरे सगळं, नवरात्री वगैरे, आता सगळं फेस्टिवल सुरू होणार आहेत. सो आता त्यामुळे भरपूरच गर्दी असणार आहे. आता झालेलं आहे. आता मी जातो बँकेमध्ये आणि पाऊस पण बारीक बारीक सुरू झाला आहे. माझं बोलणं खरं झालं. भरपूर ऊन होतं काय, भरपूरच. आता पाऊस अचानक कसा आला बघा ना. आणि इथे मी ऊन लागत होतं त्यामुळे स्कार्फ बांधलाय, पण आता पाऊस सुरू झालाय बारीक बारीक, त्यामुळे आम्हाला बहुतेक छत्री घ्यावी लागेल सोबत. जोरात नको यायला म्हणजे झालं. आता जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा पाऊस पाहिजे होता. आता पाऊस आलाय तर आता कशाला आलाय. छत्री पण नाही काहीच एकतर आमच्याकडे. तर आम्ही इथे बँकेमध्ये आलेलो आहोत. फायनली काम सगळं झालेलं आहे. 4 वाजलेले आहेत आम्हाला. आम्ही अजून घरी पोचलो ना. भरपूर काम होते. पूर्ण दिवस, अर्धा दिवस त्याच्यातच गेलेला आहे काम. आणि लास्टला घेतलेले आहेत चॉकलेट कोन आणि चोकोबार. सो आता घरी जाऊन खाऊ. अजून आम्ही जेवलोसुद्धा नाही आहोत, कामच चालू आहे. आता काम झालेलं आहे, आम्ही घरी जाऊन जेवू आणि मग चॉकलेट कोन आणि चोकोबार खाऊ. सो गाईज आता आम्ही घरी जातोय आणि माझं भरपूर अवतार झालेला आहे. सो अशा प्रकारे मी व्लॉग इथेच एंड करते. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय बाय. नेक्स्ट व्लॉगमध्ये लवकरच भेटू. बाय.